जे मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावर राज्य सरकारला विचारणा केली आहे। याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीच्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। 23 ऑक्टोबर 2023 ला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली आणि सरकारकडून कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता। बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना सरकारने जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला। यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले। प्रचंड जीआरस बदलले आणि शासनाने 2023 मध्ये 103 करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली। बाजार मूल्यांकन त्याचं 3625 रुपये, जेव्हा की बाजारात ते 2600 रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीने ही स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। या कमिशनर जे असतात ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे त्यांनी एक नोट लिहून दिलेली होती की ह्या कॉस्टमध्ये हे स्प्रे पंप आणि इतर इक्विपमेंट्स घेऊ नये, विकू नये। तरी देखील राज्य शासनाने मंत्री महोदयांनी नोट दिलेली आहे, त्याच्या आधारावर हे सगळं कार्यवाही करण्यात आलेली आहे। आणि याच्या अगोदर या स्प्रे पंपची किंमत शासनाने 1500 रुपये ठरवलेली होती। त्यानंतरही त्याची किंमत वाढून 2500 जरी झाली असली तरी आता शासन ते 3600 रुपयात शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना फुकट वाटत आहे। ही अतिशय गंभीर गोष्ट असल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपहार होत असल्याचं माननीय न्यायालयाने आपल्या आदेशात अपेक्षित केलेलं आहे। उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल। राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मंत्र्यांचं खातेवाटप सुद्धा जाहीर झाले, मात्र अद्याप पालकमंत्री ठरवण्यात आलेले नाहीत। पालकमंत्र्यांसाठी जास्त वेळ म्हणजे पालकमंत्री पदासाठी जास्त वेळ वाट पाहण्याची आता गरज नाही। मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील। पालकमंत्रीपद यासाठी कुठलाही पेच नसून युती असल्यामुळे सर्वांचं एकमत करावं लागतं। 26 जानेवारी पूर्वी पालकमंत्री मिळणार अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली, तर धनंजय मुंडेंबाबत सुद्धा बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सरकार योग्य वेळी उत्तर देत असतं, सरकार जे काही धोरण बदलेल त्याचे सरकार योग्य उत्तर देईल असं बावनकुळे म्हणाले। राज्यात ज्या काही घटना घडतात त्याची आम्ही दखल घेत असतो। मुंबई सुरक्षित आहे, मुंबई पोलीस अलर्ट असतात असं बावनकुळे म्हणाले। सर, अजून पालकमंत्री जाहीर झाले नाही, केव्हापर्यंत पालकमंत्री जाहीर होतील? फार जास्त वाट पाहायची गरज नाही आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल। दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। उच्च न्यायालयानं कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं यावरती राज्य सरकारला विचारणा करण्यात आली। याबाबत 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। 23 ऑक्टोबर 2023 ला राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश देऊन डीबीटी योजना बंद केली होती आणि सरकारकडनं कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला होता। बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत कृषी साहित्य विकत घेण्याची संधी असताना शासनाने जास्तीची किंमत मोजत कृषी साहित्य खरेदी केल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय। यावरूनच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। प्रचंड जीआरस बदलले आणि शासनाने 2023 मध्ये 103 करोड उरले आहेत म्हणून ते स्प्रे पंप घेण्यासाठी किंमत लावली। बाजार मूल्यांकन त्याचं 3625 रुपये, जेव्हा की बाजारात ते 2600 रुपयाला उपलब्ध असताना शासन फक्त पैसे खर्च करण्याच्या दृष्टीने ही
स्प्रे पंप जे शेतकऱ्यांना वापरायला मिळत असतात त्याची किंमत ही इतकी महाग लावून बाजारातनं जास्त किमतीत ती विकत घेऊन त्यांनी शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना देण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। या कमिशनर जे असतात ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंटचे त्यांनी एक नोट लिहून दिलेली होती की ह्या कॉस्टमध्ये हे स्प्रे पंप आणि इतर इक्विपमेंट्स घेऊ नये, विकू नये। तरी देखील राज्य शासनाने मंत्री महोदयांनी नोट दिलेली आहे, त्याच्या आधारावर हे सगळं कार्यवाही करण्यात आलेली आहे। आणि याच्या अगोदर या स्प्रे पंपची किंमत शासनाने 1500 रुपये ठरवलेली होती। त्यानंतरही त्याची किंमत वाढून 2500 जरी झाली असली तरी आता शासन ते 3600 रुपयात शासन विकत घेऊन शेतकऱ्यांना फुकट वाटत आहेत। ही अतिशय गंभीर गोष्ट असल्यामुळे शासनाच्या पैशाचा अपहार होत असल्याचं माननीय न्यायालयाने आपल्या आदेशात अपेक्षित केलेलं आहे। नाही, उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं। मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल। पुढची बातमी, वाल्मिक कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव इथे कराड समर्थक आक्रमक झालेत। नानासाहेब चौरे असं या समर्थकाचं नाव असून तो दिव्यांग आहे आणि 1 तासापासून पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू असून खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्याने घेतलाय। बीडमध्ये वाल्मिक कराड समर्थकानं पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलंय। वाल्मिक कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीडच्या केज तालुक्यातल्या राजेगाव इथे वाल्मिक कराड समर्थक आक्रमक झालेत। नानासाहेब चौरे असं या समर्थकाचं नाव असून तो दिव्यांग आहे आणि गेल्या 1 तासापासून पाण्याच्या टाकीवरती चढून त्याचं आंदोलन सुरू आहे। कराडवरचे खोटे गुन्हे मागे घेतल्याशिवाय खाली उतरणार नाही असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। बीडच्या अंबाजोगाई शहरातल्या टिळकनगर भागामध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। जमीन आणि संपत्तीच्या वादातनं हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। समोरच्या व्यक्तीला धमकावण्याच्या हेतूने हवेत गोळीबार केल्याचं समजतंय, पण गोळीबाराची घटना समोर येताच परिसरात खळबळ माजली आहे।